UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। एक देश एक निवडणूक प्रस्तावाला मान्यता। येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये केंद्र सरकार याबाबत विधेयक मंजूर करणार। येत्या 10 ते 15 दिवसांमध्ये आचारसंहिता लागणार। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गिरीश महाजनांचं मोठं वक्तव्य। 5 ऑक्टोबरपर्यंत आचारसंहिता, तर नोव्हेंबरच्या 10 ते 12 तारखेला निवडणुका लागतील। शिवसेना आमदार भरत गोगावले यांचं वक्तव्य। आचारसंहिता लागणार असल्यानं महाविकास आघाडी आणि महायुतीचा बैठकांचा सिलसिला, जागा वाटपावरील चर्चांना वेग। काही झालं तरी सुळेंना सीएम करण्याची पवारांची जिद्द, चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा। तर महाविकास आघाडीमध्ये सध्या 11 मुख्यमंत्री फिरत असल्याची देखील टीका। प्रगत महाराष्ट्रामध्ये भविष्यामध्ये महिलेला मुख्यमंत्रीपद मिळावं। रश्मी ठाकरे आणि सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदासाठी सक्षम। काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांची प्रतिक्रिया। नाना पटोलेंसोबत असलेल्या अंतर्गत वादामधूनच वर्षा गायकवाडांचं वक्तव्य, संजय शिरसाट यांचा टोला। रश्मी ठाकरेंनी राजकारणामध्ये कधीही रस घेतला नाही, कारण नसताना नाव घेणं योग्य नाही। महिला मुख्यमंत्री पदाच्या प्रश्नावर किशोरी पेडणेकरांचा टोला। लोकांना कामाची किंमत नाही याचा अनुभव लोकसभेवेळी आला। न सांगता काम केल्यास लोकांना किंमत उरत नाही। अजित पवार यांच्याकडून बारामतीकरांसमोर खंत व्यक्त। महाविकास आघाडीमध्ये आजपासून सलग 3 दिवस जागा वाटपावर चर्चा होणार। काँग्रेस पक्षाचे नेते व्यस्त, मात्र काहीही झालं तरी चर्चा होणारच, संजय राऊतांची प्रतिक्रिया। अजित पवार गटाच्या आमदारांची आज देवगिरीवर 7 वाजता बैठक। महायुतीमधील राष्ट्रवादीच्या जागा वाटपावर चर्चा होणार, तर महामंडळ वाटपाच्या नाराजीवर देखील चर्चेची शक्यता। 2 दिवसानंतर जागा वाटपावर महायुतीच्या बैठका, शिंदे फडणवीस अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये बैठकांचं आयोजन। भाजपचा मुख्यमंत्री असेल तर देवेंद्र फडणवीसच होतील। आमच्या मनामधील मुख्यमंत्री फडणवीस, मात्र पक्षश्रेष्ठींना निर्णयाचा अधिकार, गिरीश महाजनांचं मोठं वक्तव्य। तर बावनकुळे यांच्याकडून देखील महाजनांच्या वक्तव्याला समर्थन। मीच कॅप्टन असं म्हणणाऱ्या शिंदेंना आता भाजपनं डिसमिस केलाय, संजय राऊतांची खोचक टीका। राहुल गांधींची जीभ छाटू नये, तर त्यांच्या जिभेला चटके द्यायला हवेत। शिवसेनेच्या संजय गायकवाड यांनंतर भाजपच्या अनिल बोंडे यांची जीभ घसरली, तर राहुल गांधींवरील वादग्रस्त वक्तव्यांवरून बोंडेंविरोधात गुन्हा दाखल। राहुल गांधींवर वक्तव्य करण्याची अनिल बोंडेंची लायकी नाही। वाचाळवीरांविरोधात काँग्रेस उद्या राज्यभरात आंदोलन करणार। बोंडेंनी केलेल्या वक्तव्यावरून पटोलेंचा निशाणा। राहुल गांधींवर हल्ला करण्याचा कट परदेशात रचला जातोय, आजीसारखी अवस्था करू असं बोललं जातं। हे हल्ल्याच्या कटाचाच भाग, संजय राऊतांचा गंभीर आरोप। अनिल बोंडेंचं मानसिक संतुलन बिघडलंय, राज्यामध्ये दंगली घडवण्यासाठी त्यांचं वक्तव्य। बोंडेंना फडणवीसच प्रवृत्त करत आहे, काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांचा आरोप। काँग्रेस नेते अजय माकन यांच्याकडून संजय गायकवाड यांच्या विरोधामध्ये वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी पोलिसात तक्रार। केंद्रीय मंत्री रणवीर बिट्टू, तरविंदर मारवाहा यांच्यासह अन्य दोघांविरोधात तक्रार दाखल। संजय गायकवाड रस्त्यावर लोकांना मारणारा गुंड, महाराष्ट्राच्या राजकारणाला यूपी बिहार सारखं करू नका। संजय गायकवाड यांच्या राहुल गांधींवरील टीकेवरून वर्षा गायकवाड यांचं उत्तर। राहुल गांधींनी चैत्यभूमीवर जाऊन माफी मागावी, त्यांनी माफी मागितल्यास मी माझे शब्द मागे घेणार, संजय गायकवाडांची प्रतिक्रिया। गिरगाव चौपाटीवर 25 तासानंतर लालबागच्या राजाचं विसर्जन। लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी गिरगाव चौपाटीवर भाविकांचा जनसागर लोटला। जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी 90 पैकी 24 जागांवर मतदान सुरू। सकाळी 11 वाजेपर्यंत 26% मतदान। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।